आपण म्हणतो का काय म्हणतो बरोबर ना इकडे सुकडी पोरगी बघितली का इकडे? नाही बघितलं मी काम करू का पुरी बघू अरे माझं वय आहे का आता काय सांगते काय मस्ती करतो राव अरे मग दोन नाही काय राव हा काय याला अर्थ संजय याला अर्थ नुसतं मस्करी करता राव का? काय याला अर्थ काय राजू एक पोरगी बघितली का नवीन आहे काय आम्हाला उद्योग केवढाच आहे का आता हाय का विचारलं सरळ तर सरळ केलं. नाही नाही मग आम्हाला तेच उद्योग आहे धंदा पाणी बघू का पोर बघत बसावा बरं बरं राहू दे चला. आई हे आई ए आला का रे बाबा आलास हा हे थांब थांबा आली मी काय झालं काय? काय माहिती आलं गेल्यांची शेजार बाजारांची सगळ्यांची दृष्ट जाऊ दे बाबा माझ्या लेखात सगळं चांगलं होऊ दे. बर जाऊ चल आई हां मला बाड आहे मी येतो तेवढं बाड मारू बरं ये अरे गपूरच्या कोई लड़की नहीं का क्या? अरे काय का भाई मैं मेरे टेंशन में तू जाता क्या अभी? अरे काय को गुस्सा हो रहे तू? हम हमारे टेंशन में है। मेरे को जान दो शिरूर का गाड़ी का है? गया 15 मिनट हो गए। 15 मिनट? अरे यार अभी बता रहे क्या मेरे को जाओ क्या? बरं तुझं नाव काय आहे? रोहिणी. रोहिणी का अच्छा अच्छा मग कपडे वगैरे चेंज करते का? कपडे नाहीत आणले हो. बरं, मग मलाही मुलगी नाही माझ्या घरातही ड्रेस वगैरे काही नाही आहे पण माझ्या साड्या आहेत साड्या वापरतो. चालतंय की. असं पहिल्यांदाच कुणीतरी ओवाळलं मला खूप भारी वाटलं. आई वडिलांना सांगून आलीस ना तू पण? आई वडील नाही आहेत मला. मी लहान होते तेव्हाच आई वडील गेलेत. अशी नको ना असू. मी पण तुझ्या आईसारखीच आहे. तुला आईचं प्रेम देईन. आकाशने सांगितलं 2 दिवस आली ना आता आपल्या घरी 2 दिवस छान राहा असं आपल्या घरात राहिल्यासारखे सांग. हो खूप भारी वाटलं बघा. हा ते नात्यातली पोरगी होती. टू व्हीलर आहे का तुमच्याकडे? स्टँडवर सोडला असतं. संते भाऊ इकडे काय करतो रे तू? काय सांगू त्या आकाशमुळे सगळं गेलं असलं यायला. जिथं तिथं या हवा नुसतं मध्ये मध्ये घुसून असतंय. संते भाऊ तू कधी सुधारणार का नाही? आता काय केलं मी? हे बघ श्याम आहे देवाने सौंदर्य बनवलं काहीतरी विचार केला असेल का नाही? आणि आपल्या सारख्यांनी सुंदरतेची कदर नाही करायची म्हणजे अपमान नाही का? शेवटी लाईफ इज ब्युटीफुल. चल भाऊ ती पोरगी लय भारी पोरगी तू नाही बघितली म्हणून बघ. चल ते शिरूरची गाडी गेली शिरूर पर्यंत आहे का? हा लय भारी पोरगी आताच गेली ना? शिरूर थांबणार गाड्या बघू दे. का हो? काय झालं का रडताय? महेश माझ्या आत्याचा मुलगा खूप त्रास देतो मला. मला आता नाही सहन होत. लहानपणापासून आई बाबांची साथ कधी मिळालीच नाही. लहान होते तेव्हाच आई बाबा गेले. असं वाटतं की कुणीतरी आपलं असावं आपल्याला विचारणार आपल्याला बोलणार आपली काळजी करणार. आजपर्यंत कोणीच नाही मिळालं. तुमच्या आभार कसे मानू मला हेच नाही कळत. कोण करत एवढं कोणासाठी? आजपर्यंत प्रत्येकाला माझ्याकडून काही ना काहीतरी पाहिजेच होता. आज पहिल्यांदा मला कोणीतरी आपलंच वाटलं आपलं विचारणार तुला काय पाहिजे काय होतंय काय कुणाच ठाऊक पण तुमच्या भेटीत मला खरंच आधार वाटतो. सॉरी. संपले पण पिये पिये अरे भास्कर पकड तुला पे पे नाही बाबा. म्हणजे तू पे मानला की मी नेहमी प्यायचे
मध्ये तर चुपेत नाही. नाही, आईला शब्द दिलाय मी, ह्याच्या पुढे काही 10 रुपये येणार नाही. पे गप. अक्षय, चला तू एवढा दिवस कंट्रोल केलं, आता आधी एक पोरग तुझ्या मिठीमध्ये काय पडले, तू फापरला रे लगेच. लाली नंतर आहे ना, एवढ्या जवळ कोण आलंच नव्हतं र, आणि माणसाला पण स्पर्श कळतो ना र. आणि ती मिठीमध्ये आली ना, तेव्हा असं वाटलं ना कोणतरी जवळच आपल्या मिठीमध्ये. अक्षय, भले भले आजपर्यंत मिठीमध्ये आलं पागळ त्यात. अक्षय, अरे लाली गेल्यानंतर तू आजपर्यंत कुठल्या मुलीच्या जवळ नाही गेला, आणि ही आज अशी अचानक डायरेक्ट मिठीमध्ये. इमोशनल होते रे ती. आणि म्हणून ते तिला लगेच मिठीमध्ये घेतलं आणि शांत केलं. ए बावडे, उगा फालतू पिळत बसू नको बरं का. अक्षय, अरे दरवेळेस तुला मी सांगत असतो, इथून पुढे मी तुला सांगणार आहे. कोण कुठली ते तिचं आपल्याला नाव गाव काय माहित आहे का? पण हे बघा भाऊ, ते पोरीचं नादी बिजे लागायचं ना. ए बावडे, तू बोलू पण नको. मी काय तुला असलं वाटलो काय? अरे अक्षय, मी भावडे आहे, पण तू लवडे. ए, मस्करी मस्करी केली अक्षय, मस्करी केली. मस्करी केली. हे बघ अक्षय, हे तर तुला अख्खी दुनिया सांगते, तर तू काय त्यांचं ऐकत नाही. अरे म्हणून तुला सांगावं म्हणलं. अरे पुरी बिरी म्हणजे काय दुनिया नाही तर, लक्षात घे बर का. सकाळ झाली तिला आपलं गप सोडून या. ए बावडे, उगा ज्ञान नको पाजळू, जा इथनं. तुला काय सांगावं का नाही रे? लागलं उलट्या खोपडीसारखं काय बी बोलाय. अरे बादशा मी नाही लहान पाजळते. अक्का बाई, ह्याला सांग, ह्याला सांग, आपण ज्ञान पाजवतोय का ह्याला? अरे तुमच्यासारख्या तरुण पिढीच्या वयांना आमचं सांगणं काम आहे, नाहीतर रस्ता चुकला की आयुष्य बरबाद झालं. अक्षय ऐक की, तू तिला उद्या त्याला सकाळी नेऊन सोड, आत्ता मला माझ्या घरी नेऊन सोड. चला, पिणार जॅटभर आणि कालवा करणार गावभर. चल उठ. का मला सारखं सारखं तेच दिसत आहे? आकाशच्या मिठीमध्ये किती आपलेपणा जाणवला. का असं वाटतंय मला की मी त्याच्या मिठीमध्ये तासन तास राहू शकते? तू किती चांगला सुद्धा आहे. माझी ओळख नसताना माझ्यासाठी किती काय काय केले त्याने. अशा चांगल्या स्वभावाची माणसं आयुष्यात पाहिजेत. अहो ते तुम्ही इथं काय करता आणि चहा कशाला आणलाय? आई कुठे गेली? ते आई दुकानात गेलेत. मला वाटलं तुम्हाला सकाळ सकाळी चहा लागतो ना, म्हणून घेऊन आले. नाही, मी आंघोळ केल्याशिवाय आणि दात घासल्याशिवाय काय खात नाही, आणि अजून तर हातरून आते आणि तुम्ही चहा घेऊन आला. अहो, जर सकाळ सकाळी उपाशी पोटी आपण चहापेक्षा गरम पाणी पिलं ना, तर ते आपल्यासाठी चांगलं असतं. कारण आपल्या लाळेमध्ये पाचक रस सगळ्यात जास्त असतो आणि पचनही चांगलं होतं. पण मला तसली सवय ना. मी घेईल नंतर चहा, तुम्ही नाश्ता करून द्या बरं. आणि ती साडी नीट नसतात का हो, काय झालं? ते लक्ष जातं तिथं, ते बरं नाही वाटत. कुठं लक्ष जातं? द्या ना समजून.
ते बी बी जावा बरं. त्यात काय एवढं, जशी तुम्हाला आहे तशी आम्हाला पण आहे. ऐका ना, जावा नाही तू. बरं, मी काहीतरी नाश्ता करते. आई तुम्ही बसा बरं पहिल्यांदा, मी सगळ्यांना देते. पहिले नको खाली भेटले ना. हो ना. भाऊजी पोहे छान केले हो, खूप छान झाले आलू पोहे. सोनं खरंच खूप छान झाले. आई बाबांच्या मायेचं छत्र कधी भेटलंच नाही हो मला. त्यांच्यासाठी हे सगळं करायला कधी वेळच नाही भेटला. पण आज तुमच्यासाठी हे सगळं करते बरं का. का कुणास ठाऊक, पण ह्या घरात मला थोडा आपलेपणा जाणवतो. आपलंच घर समजून राहा, 2 दिवस छान राहा आपलंच घरासारखं. 2 दिवस काय, आयुष्यभर राहू शकते अशा गोड माणसाबरोबर. हा, काय करणार आहे. छान झालेत ना, घ्या ना तुम्ही. हो, चल, पोहे खा थोडीशी तू पण. नाही, मी तुमच्यासाठी चहा करते, तुम्ही खाऊन घ्या. अहो आकाश, हे घ्या गरम गरम दूध. याने एनर्जी येईल तुम्हाला कामावर. काय चाललंय तुमचं हे सगळं? माझं कुठं काय चाललंय, मी फक्त दूध दिलंय. हे बघा, हे असल्या गोष्टींची सवय नाहीये मला, त्यामुळे तुम्ही आमच्यासाठी काय करू नका. आता त्यात तुमची नजर वाकडे, त्याला मी काय करू. माझा स्वभाव आहे काळजी करायचा, आणि चांगल्या सवय लावण्यात त्यात काय वाईट आहे. हेच नकोय मला. चांगल्या बी सवयी नको, वाईट बी सवयी नको. अहो, पाहुणे म्हणून आणलाय ना, पाहुणे म्हणूनच राहावा. 2 दिवस तुम्हाला माणूस म्हणून घरी काय आणलं, तुम्ही स्वतःच घर मानायला लागले. मग इतके काय टोचून बोलायची गरज आहे. टोचून बोलू नको, मग काय करू. तुमच्या मुलींची मन आहेत ना अशीच असतात, कोण ओळखूच शकत नाही. 2 दिवसाच्या ओळखीवरती तुम्ही एवढं लगट व्हायला लागले. हे वागणं शोभतंय का तुम्हाला? त्याच्यामुळे हे सगळं वागणं बंद करा. 2 दिवस आलेत ना, 2 दिवस राहावा आणि तुम्ही तुमचा रस्ता पकडा. मला माफ करा. माझ्या कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल ना, मी मनापासून माफी मागते. मी हेच सांगायला आले होते की आता माझा तुम्हाला 2 दिवस वाट नाही बघायला लागणार. आजपासूनच माझा त्रास कमी होईल. माझ्या मैत्रिणीचा कॉल आला होता, तिला माझी पुण्यात सोय केली. आणि हो, सगळ्याच मुली सारख्या नसतात. माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला की मला शिरूरपर्यंत सोडायला या. आशीर्वाद असू द्या आई बाबा. आई आणि भाऊ तुमचे आभार कसे मानू मला हेच नाही कळत आहे. खूप आठवण येईल हो तुमची. आई बाबांसारखी माया दिली हो तुम्ही, कधीच नाही विसरणार आई मी. तू माझ्या मुलीसारखीच आहे, माझ्या मुलीपेक्षा कमी आहे का. मी रोज तुला फोन करेन माझ्या बाळाला. नक्की करा आई. हो, करेल. 2-3 दिवस राहिले असते, चालले. कसं आहे भाऊ, पाहुण्यांनी पाहुण्यासारखं राहिलं पाहिजे ना, नाहीतर उगाच सवय लागून जाते. चला येते मी. हो, ये. तू गेलती ना कालपासून येतच आहे. तू कुठे गेलता? इथे आवेकडे होतो शिरोडला. यांनी आणलं मला परत. आणि हो संतोष भाऊ, तुमची खूप मदत झाली बघा. भाऊंनी मला सगळं सांगितलं तुमच्या लग्नाबद्दल. मी पुढच्या वेळेस येईन ना, त्यावेळेस वहिनी नक्की पाहिजे. सगळं सांगितलं भाऊ. चला आई, खूप आठवण येईल. आई आलो सोडून. येस. पुढच्या वहिनी घेऊन ये. बरं संत्या भाऊ, हीच ती पोरगी आहे का
काल आपण तिला शोधत होती ती. हा ना राव, आईला काकेत कळचा आणि गावाला कळचा आपल्याच घरात होती राव. हे आकाश आहे ना सारखंच मध्ये येते राव, याचा बंदोबस्त केला पाहिजे. कसं आहे माहितीये का, हे मोठं असल्याचं हेच नुकसान आहे. भाऊ म्हणले राव आपल्याला. रोहिणी, मग अशी मी लईच काय काय बोललो तुम्हाला. मला अजिबात तसं बोलायचं नव्हतं. नाही हो आकाश, तुमची काही चूक नाही. चूक तर माझीच होती, कारण मी माझी पायरी सोडून वागले ना. अहो, एवढं नाराज होऊन नका ना बोलू. अहो, आजपर्यंत एवढे अनुभव आलेत ना, काय सांगू तुम्हाला. नकाच सांगू तुम्ही. फक्त माझी एवढीच विनंती आहे की दुसऱ्या मुलीशी माझी तुलना करू नका. तसं नाही हो, मी ड्रायव्हर आहे आणि मला माणसांची मनं दुखवायला आवडत नाही. पण तुमची पुण्याला खरंच सोय झाली आहे ना. हो, माझ्या मैत्रिणींनी केली आहे सोय माझी. येते मी. दोन मिनिट काही बोलू नका. तुम्ही म्हटलं ना की 2 दिवसात ही मुलगी एवढी लगट का करतीये, कारण मला लहानपणापासून माई जीव काय असते कधी मिळालीच नाही. माई जीव आई बाबांकडून कधी मिळाली नाही ना कुणी आपल्याकडून. काकूनच ठाऊक, पण तुमच्या मिठीत मला खरंच माई जीव वाटते हो. माझे बाबा सुद्धा ड्रायव्हर होते. ऍक्सिडेंट मध्ये बाबा गेले, त्यांच्या धक्क्याने आई पण गेली. राहिलेली सगळ्या घरचे मला त्रास करतात. पण तुमच्या मिठीतले जे क्षण आहेत ते मला खरंच साठवून न्यायचे होते हो. चालली मी, पण मला खूप जड जड वाटतंय हो. मला इथून जावंसं पण वाटत नाही. आकाश, मी एक क्षण कधीच विसरणार नाही. माझ्या मिठीचा फक्त गैरसमज करून घेऊ नका. मी चुकीची नाहीये हो. माफ करा मला. येते मी. चालली तर माझं मन एवढं दडदड का झालं. नाही नाही आख्या परत त्या वाटेला आपल्याला जायचं नाही. अक्षय, अरे बाबा यातला स्वभाव बंद कर रे. अरे मला सांग, अरे बाबा अंधार येत राहतो, अंधार जात राहतो, म्हणून तू काय असं तोंड पडून बसणार का? अरे भावा, तो समस्या तसं काय नाही रे. पण मला फक्त एवढंच वाईट वाटतं की चांगल्या मुलीला मी दुखावलं. अरे नाही नाही ते बोललो तिला. अरे पाठच्या डोळ्यातनं पाणी आलं. अरे बाबा झालं गेलं सोडून दे. आपण आपल्या गाड्यांवर कसं लिहितो, सुरक्षित अंतर ठेवा. लिहितो का नाही? आता तर जरा मनाचं पण सांभाळतं. पण भाऊ परत काय त्या मार्गाला जाऊ नका. बावडे, मी काय एवढ्या हलक्या काळजाचा आहे का रे? अरे तिला माझा भूतकाळ माहीत नव्हता, म्हणून तिला माझं वागणं बोलणं ते समजलं नाही. अक्षय, माहिती तिला तुझं भूतकाळ. कसं काय? आकाश पहिल्यापासून असंच अंतर ठेवून वागतात का सगळ्यांसोबत? नाही तसं नाही, फक्त ते मुलींसोबत तसं वागतो. पण का? कारण त्या जीवभावाच्या मुलीमुळं, लालीमुळं. अगरुशाली सारख्या चांगल्या मुलीसोबत ठरलं लग्न त्यांनी मोडले. नाती बनवायला घाबरतो ग तो. लाली म्हणजे आमच्या गावातली दुकानदाराची पोरगी. आणि तर लालीमुळे ना
त्याला काहीच सुधरत नव्हतं बघ. नुसतं रात्र दिवस त्याला आलेचा विचार असायचा. नुसतं दारू प्यायचा सकाळ संध्याकाळ. आणि त्याच नशेमध्ये ॲक्सिडेंट झाला त्याचा. आज कित्येकदा मारता राहिला तो. आणि सगळ्यात हाडी केसचं म्हणजे त्याला आलीच्या लग्नात त्याच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून अक्षा होता. बघ विचार कर की तूच काय म्हणायला वाटलं सांगते काय तरी. लय काष्ट होय पोरगं, लय प्रेम करत होते. प्रेमाला कधी किंमत नाही भेटत. अक्षय भाऊ मला एक सांग, तुझ्या प्रत्येक सुख दुःखात साध्य आलो कोणा मी? ते पोरगी बेले चांगले रे. अरे आधी मीच तुला म्हणलो होतं की बाबा कोण कुठली पोरगी ती काय, पण हि लय निर्मळ मानाची पोरगी रे. आणि अशी पोरगी भेटायला ना खरंच नशीब लागते. आणि ती मला म्हणली तिचा मी लय जीव झालाय तुझ्यावर. माणूस प्रेमामध्ये किती जरी आपटला ना तरी त्याला प्रेमाची नवीन वाट भेटली का की तो तिकडे जाणारच. दरवेळी स्वतःच्या नशिबाला दोष देत आलो, पण खरं बघितलं तर माझ्या आयुष्यात सगळी चांगलीच माणसं आली. लाली, ऋषाली आणि आता रोहिणी. ड्रायव्हर हा निर्णय योग्य का योग्य, पण आता नवीन अध्याय सुरू.